मित्रांनो, आपल्या सर्वांनाच आपल्या आईने बनवलेले पदार्थ खूप आवडतात, परंतु त्यातही असा एक स्पेशल पदार्थ असतो जो आपल्याला खूप आवडतो. मला जर विचाराल तुझ्या आईच्या हातचा कुठला पदार्थ तुला आवडतो, तर अर्थात मी सांगेल मासवडी. तर आज मी माझ्या आईने बनवलेली मासवडीची रेसिपी खास तुमच्यासाठी घेऊन आली आहे. मसाले वडीमध्ये आतमध्ये जे भरला जातो आणि ती वडी तयार केली जाते त्याला आतला तो बाकूस असं म्हणतात. आणि मग हे बाकूसासाठी याच्यामध्ये अजून धना पावडर, ओवा, लाल तिखट आणि मीठ एकत्र मिसळून मग तो बाकूस हे सगळं एकत्र करायचं आणि त्याचा तो बाकूस तयार करायचा. आता त्याचा मसाला जो कालवण आपण करणार आहोत, तर ते कालवण तयार करण्यासाठी काय काय हे लागतंय तर त्याच्यामध्ये खोबरं, धने, खडा मसाला, लसूण आहे, आलं आहे, खडा मसाला आहे, त्याच्यामध्ये धने आहे. आता यामध्ये हे धने तळलेले नाहीये, हे आपण परतून घेणार, हे सगळं परतून घ्यायचंय. आणि त्याच्यामध्ये कांदा घालायचा आहे, कोथिंबीर आहे, कढीपत्ता आहे, पुदिना आहे. हे सर्व घालून याचा मसाला तयार करायचा. आणि ते रश्श्यासाठी जो कालवणाचा रस्सा बनवतो त्यासाठी हे सगळं एकत्रित तळून घेऊन भाजून घेऊन मग त्याचा मसाला तयार करायचा. सारणासाठी जो मसाला लागतो तो आता एक एक करून आपल्याला परतून घ्यायचा आहे. तर सर्वप्रथम या ठिकाणी आई तीळ परतून घेतेय. त्यानंतर लसूण, खोबरं आणि कांदा तो देखील आपल्याला या ठिकाणी परतून घ्यायचा आहे. 3-4 लवंगा, 3-4 मिऱ्या, दालचिनी असा गरम मसाला सुद्धा छोट्याशा खलबत्त्यामध्ये कुटून घेतोय, तो देखील आपल्याला बापूसामध्ये टाकायचा आहे. भाजून घेतलेला लसूण, खोबरं, तीळ आपण या ठिकाणी मिक्सरमधनं बारीक करणार आहोत. आणि जो खलबत्त्यामध्ये जो मसाला कुटला तो सुद्धा या मिश्रणामध्ये टाकणार आहोत. त्याचबरोबर कांदा जो आहे तो कांदा आम्ही या ठिकाणी किसलेला, त्यामुळे तो वेगळा असा बारीक करावा लागला नाही. तो कांदा आम्ही या मिश्रणामध्ये, या बापूसामध्ये असाच टाकणार आहोत. या मिश्रणामध्ये अजून धना पावडर, मिरची पावडर, ओवा आणि चवीप्रमाणे मीठही टाकून चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर रश्श्यासाठी आपल्याला कांदा, खोबरं, लसूण, आलं आणि धणे हे परतून घ्यायचे आणि खडे मसालेही आपल्याला परतून घ्यायचे आहेत. त्याचबरोबर आपल्याला त्यामध्ये थोडासा पुदिना, कढीपत्ता आणि कोथिंबीर टाकायची आहे. आणि हे सगळं मिश्रण आपल्याला मिक्सरमधनं वाटून घ्यायचं आहे. कालवण करतोय मासवडीसाठी. मोहरी टाकली, जिरे टाकली, कढीपत्ता टाकला, हळद टाकली, लसूण खोबरं फोडणीसाठी टाकले. जरा जाड करायचे. हा घरगुती मसाला आहे आपला. धना गरम मसाला, धने, गरम मसाला, मिरची, हिंग आणि हळद याचा बनवलेला तयार केलेला मसाला आहे. घरगुती मसाला, लाल तिखट, लाल मिरची पावडर, हळद पावडर, मटन मसाला. साधारणतः 1.5 चमचा ही आईने या ठिकाणी मटन मसाला वापरलाय, ज्यामुळे एक वेगळी चव येते. मसाले टाकले की प्लेटवर आई नॉर्मली थोडंसं चिमूटभर मीठ टाकते, जेणेकरून त्याचा तिखटपणा हा कमी व्हावा. आणि यानंतर मसाला टाकला, मिक्सरमध्ये बारीक केलाय तो मसाला या ठिकाणी टाकतोय. आणि आता हा छानपैकी याच्यामध्ये परतून घ्यायचा. हे सगळ्यात महत्त्वाचं असतं, मसाला छानपैकी परतून घ्यायचा आधीच्या असलेल्या मसाल्यांमध्ये. हा मसाला या ठिकाणी आपल्याला चांगल्या प्रकारे परतून घ्यायचा आहे. आणि मग यामध्ये आपण गरम पाणी टाकून बारीक गॅसवर शिजवून घ्यायचं आहे. आता जे मासवडीचं जे वरचं आवरण असतं ते बेसनाचं असतं, शिजवलेलं बेसन. तर त्यासाठी पण आई नॉर्मली वाटण घालते. तर ते काय काय वाटण घालते हे आपण तिच्याकडनंच ऐकलं. बेसनासाठी वाटण वाटलेले हे काय, मिरची, मीठ, मिरची पावडर, मीठ, जिरी, ओवा, हळद
एवढं चालेल. तर तेल टाकलं, हळद पावडर टाकली, हिंग पावडर टाकली, मिरची वाटलेलं वाटण टाकलं, आता यामध्ये साधारणतः 2.5 तांबे पाणी ओतलंय आणि याला चांगली उकळी येऊन द्यायची आहे. एकीकडे या पाण्याला उकळी आली आहे आणि दुसरीकडे आपली रस्सा भाजी होती आहे. तर थोडंसं बारीक गॅसवरच आपण रस्सा भाजी करणार आहे, कारण यामध्ये आपण जे बेसन शिजवणार आहोत त्यातला जो शेवटचा बेसनाचा थर आहे किंवा उरलेलं जे बेसन असतं ते आपण कालवणामध्ये टाकणार आहोत, रस्सा भाजीमध्ये टाकणार आहोत. तर आता तुम्ही बघू शकता आईने ॲक्च्युली उकळी आल्यानंतर कढई आहे ती खाली उतरवली आहे आणि त्यामध्ये आता बेसन पीठ टाकून ती हलवून घेते आहे. तर ही खूप अवघड प्रोसेस असते आणि ह्यामध्ये आपल्याला गोळे अजिबात राहून द्यायचे नाही आहेत, कारण जर गोळे राहिले तर आपलं जे वरचं आवरण आहे ते व्यवस्थित होत नाही. त्यामुळे आईने हे गॅसवरनं खालीच घेतलं आहे आणि आता या ठिकाणी बेसन पीठ टाकून ती चांगलं हलवून घेते आहे. आता हे बेसन परत आपल्याला गॅसवर ठेवायचे आहे आणि यातले गोळे जेवढे फोडता येतील या पळीच्या साहाय्याने तेवढे आपल्याला फोडून घ्यायचे. तर आता यामध्ये जर तुम्हाला बेसनपीठ कमी वाटलं तर ते तुम्ही या स्टेजला अजून बेसनपीठ ॲड करू शकता. ॲक्च्युली आम्ही गावी गेलो होतो दिवाळीच्या सुट्टीला, तेव्हा नॉर्मली आम्ही दिवाळीला गावी गेलो की एक मासवडीची पारंपरिक थाळी आई नेहमी बनवतेच. त्यामुळे ही रेसिपी बनवताना तुम्हाला बॅकग्राऊंडला लहान मुलांचा आवाज येत असेल तर प्लीज तो इग्नोर करा. तर हे बेसन पीठ जे आहे ते चांगलं शिजवून घ्यायचं आहे आणि इथे आपल्याला खूप पेशन्स ठेवावे लागतात, कारण हे शिजणं आणि हे चांगलं शिजणं खूप महत्त्वाचं आहे. तर तुम्ही बघू शकता ही अशी कन्सिस्टन्सी ह्या बेसनाची पाहिजे. 2-3 वेळा तुम्हाला वाटलं बेसन व्यवस्थित शिजलं नाही तर व्यवस्थित वाफ काढून घ्या. ती बेसन चांगलं शिजलं तर ते हाताला चिटकत नाही, तर तुम्ही थोडंसं पाण्यात हात बुडवून ते थोडंसं तुम्ही त्या बेसनावर थोडंसं वरून हात तुमचा स्प्रेड करून बघा. जर चिकटलं नाही तर समजायचं की तुमचं बेसन हे चांगल्या प्रकारे शिजलं आहे. तर चला आता मोस्ट अवेटेड पार्टला रेसिपीच्या सुरुवात करणार आहोत, ते म्हणजे मासवडी बनवायला. तर ओल्या फडक्यावर आपण खोबरं आणि कोथिंबीर टाकली आणि त्यावर टाकतोय हे गरम गरम बेसन. तर बाजूला आईने घेतलं आहे गार पाणी, थंड पाणी, कारण हे बेसन जे आहे ते आपल्याला गरम गरमच थापून घ्यायचं आहे आणि तुमचा हात जर चटकत असेल, भाजत असेल तर त्यावेळेस तुम्ही गार पाण्यामध्ये तुमचा हात बुडवू शकता. हे छानपैकी स्प्रेड करून घ्यायचं आहे आणि मग यावर टाकायचं आहे तो बापूस सारण जे मगाशी आपण बनवलं आहे ते पण छानपैकी यावर स्प्रेड करून घ्यायचं आहे. हे सगळं पसरून झाल्यानंतर रुमालाची किंवा फडक्याची एक बाजू आहे ती एका हाताने ओढायची, किंवा जर तुमच्याबरोबर जर कोणी असेल तर त्याला हलकेच हाताने ती रुमालाची बाजू ओढायला सांगायची आणि मग त्याच्यावर हलक्याच हाताने थोडंसं प्रेस करायचं. तर तुम्ही बघू शकता तर अशा प्रकारे मासवडीची वळकुटी तयार झाली आहे. तर त्याचे त्रिकोणी असे काप करून घ्यायचे आहेत. आता हे जे पीठ राहिलं आहे शेवटचं बेसनाचं, तर यामध्ये पाणी टाकायचं, याला उकळी येऊन द्यायची आहे आणि हे थोडंसं ना कलथ्याच्या साहाय्याने जो खरड राहिलेला आहे तो थोडा खरडून घ्यायचा खालचा, आणि हेच पाणी आपण आपल्या रश्श्यामध्ये वापरणार आहोत, आपल्या कालवणामध्ये वापरणार आहोत. ते कढईतलं पाणी असंच ओतता येणं थोडंसं अवघड होतं, त्यामुळे आईने तशा वाडग्यामध्ये हे पाणी काढून घेतले आणि हे पाणी आता ती त्या रश्श्यामध्ये टाकणार आहे. हे बेसनाचं पाणी टाकल्यानंतर ह्याला चांगला कड येऊ द्या आणि चवीप्रमाणे मीठ मात्र टाकायला विसरू नका.
अर्थात मासवडी म्हटले की त्याच्याबरोबर भाकरी ही पाहिजेच. तर माझ्या वहिनीसाहेबांनी, माझ्या वहिनीनी या ठिकाणी भाकरी करायला घेतल्यात. बाजरीच्या मस्तपैकी गरम गरम भाकरी. इकडे माझ्या भासवंडांनी कांदा आणि लिंबू या ठिकाणी कापून ठेवलाय. आणि अर्थात आता शेवटचा पार्ट मासवडीवर ताव मारण्याचा. तर ही आमची लेकरं बघा कशी तुटून पडलेत आणि त्यांना खूप आवडली आहे मासवडी. तुम्हीही नक्की ट्राय करा ही मासवडीची रेसिपी आणि कशी झाली ती कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा.